लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून संसदेत एक मोठे आणि निर्णायक उत्तर देण्यात आलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचारी वर्ग ज्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहे त्याबद्दल सरकारने सध्या एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. चला तर पाहूया. वित्त मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की 8वा वेतन आयोग कधी लागू करायचा याचा निर्णय सरकार सध्या घेणार नाही. मात्र वेतन आयोगाच्या ज्या शिफारशींना सरकार मंजुरी देईल त्या लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासनही मंत्रालयाने लोकसभेत दिलेले आहे. नवीन वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो असे संकेत यापूर्वी देण्यात आलेले आहे. यामध्ये 2028-29 या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करणे किंवा 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या 5 तिमाहीचा थकबाकी देण्याचा पर्यायही सरकारच्या विचाराधीन आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग त्यांच्या स्थापना तारखेपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर 2025 पासून 18 महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करेल. यासोबतच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, निवृत्तीवेतनधारकांची महागाई मदत, मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. जर 8वा वेतन आयोग 2028-29 या आर्थिक वर्षात लागू झाला तर त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार केंद्र आणि राज्य सरकारवर एकूण 4 लाख कोटी रुपयापेक्षा अधिकचा बोजा पडू शकतो. जर 5 तिमाहीचा थकबाकी जोडली गेली तर ही रक्कम सुमारे 9 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते.